महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। मी दीपाली। औराद येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर उद्ध्वस्त। जळीतग्रस्त कुटुंबाची आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली भेट। दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यात संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडून उद्ध्वस्त झाले। या जळीतग्रस्त कुटुंबाची आमदार सुभाष देशमुख यांनी भेट घेतली। औराद येथील सोमशंकर मठपती यांच्या घरातील गॅस सिलेंडरमधून गॅस गळती झाली आणि अचानक झालेल्या स्फोटात संपूर्ण घर आगीच्या भक्षणस्थानी पडले। या आगीत रोख रक्कमसह दुचाकी, कपडे, भांडी, धान्य, पत्रे आदी सामान जळाल्याने एकूण 4 लाख रुपयाचे नुकसान झाले। घराला लागलेली आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी केलेले प्रयत्न निरर्थक ठरले। अपर तहसीलदार राजशंकर लिंबारे यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून जळीतग्रस्त कुटुंबाला शासकीय मदत आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी केली। आमदार सुभाष देशमुख यांनी या कुटुंबाला रोख रक्कम दिली तर माजी उपसभापती संदीप तेळे, सरपंच शांतकुमार गडदे, शशिकांत बिराजदार, माणिक शेंडगे, संगण्णा पाटील यांनी धान्य, रोख रक्कम आणि कपडे जळीतग्रस्त कुटुंबाला दिले। दरम्यान ही बातमी वृत्त संकलन केली आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनलचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी अभिमान घंटे यांनी। 2 दिवसापूर्वी औराद येथे श्री स्वामी यांचे घर गॅस स्फोटने जळालं होतं। आज आम्ही MK फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना लागणारे घरातील जे भांडे, जीवनावश्यक वस्तूचं आज थोडं मदत केलं। आम्ही इथं येऊन बघितल्यावर पूर्ण म्हणजे घरातलं पैसे असू दे, भांडे असू दे, पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं। पण एकच त्याच्यात त्यावेळी त्यांच्या घरात कोणी नव्हते, हे एकच बाब आनंदीची गोष्ट आहे। बाकी त्यांना आम्ही स्वामीच्या परिवारांना धीर दिलेले आहेत आणि भविष्यातसुद्धा त्यांना काही आमच्याकडून मदत लागली तर अवश्य कॉल करायला सांगितलेले। धन्यवाद। माझं नाव महानंदा पांडुरंग धनवे, राहणार औराद। इथे असे स्वामी माणसं आहे, त्यांची फार नुकसान झाले। त्यांना सरकारतर्फे काहीतरी मदत व्हावी अशी आमची इच्छा आहे। गरीब आहे ते, गावामध्ये सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व गोळा होऊन त्यांना थोडी बहुत मदत केलेत, पण त्यांचा पूर्ण भरपाव त्यातर्फे होणार नाही। संसार म्हणले तर एकच प्रकारची वस्तू राहत नाही, संसार उभे करावं तर फार दिवस लागतात। म्हणून त्यातर्फे मी सांगते, स्वामीच्या घराण्यातर्फे तुम्ही सरकारने काहीतरी मदत करावी अशी माझी इच्छा आहे। मी औरादचे माजी तंटामुक्त अध्यक्ष बोलतो। असं 26 डिसेंबर असं जाळ आलेलं सगळ्यांना माहीत झालं
सगळ्यांनी पाहून येऊन काय आपल्याला किती शक्य होतं तेवढं केलं प्रयत्न, तरीसुद्धा आटोपलं नाही. हे सगळं जाळ, सगळं एक कुटुंब 2 कुटुंब सगळं उद्ध्वस्त झालं आहे. तरी आता सगळ्यांनी मिळून मदत करायचा प्रयत्न चालू आहे. एवढं बोलून माझं मी थांबतो. सामाजिक मी कार्यकर्ता असून माझे 26/11/2022 रोजी अज्ञात कारणाने म्हणजे गॅस स्फोट होऊन घर सगळं जळीत खाक झाले. माझे संसारोपयोगी उपयोगी साहित्य तसेच म्हणजे घरात असलेले रोख रक्कम 1,30,000, सोने चांदी, संसारोपयोगी साहित्य, गहू तांदूळ वगैरे सगळे आगीच्या भस्मस्थानी झाले. देवाच्या कृपेने कोणालाही जीवितहानी झाली नाही. आणि वर्गणीतून मला म्हणजे ग्रामपंचायत औराद यांच्या माध्यमातून तसेच MK फाउंडेशनचे संस्थापक महादेवजी कोगनुरे, माजी आमदार दिलीप माने आणि तसेच आमचे आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या सहकार्याने मग आर्थिक स्वरूपात सहाय्य केलेले. तरी मी एकच मागणी करतो देशमुख साहेबांना आणि आपल्या ग्रामपंचायतांना म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीतून आपल्याला एक घरकुल प्रधानमंत्री आवास योजना नाव समाविष्ट करण्यात यावी असे मी कळकळीची विनंती करतो. आणि चंबरकर साहेब असेल आणि तहसीलदार अमोल कुंभार साहेब, राजशेखर लिंबारे साहेब प्रत्यक्षात पाहणी करून इथं स्पॉट पंचनामे केले. त्याची शासन दरबारी माझा विचार करून जे काही म्हणजे मोडलेले संसार आहे परत पुन्हा मला उभारी देण्यासाठी म्हणजे प्रयत्न करावे हीच मी शासन दरबारांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.